नमस्कार मंडळी, तुम्ही कधी ब्रेडचा उत्तप्पा खाल्लाय का? नसेल खाल्ला तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आज मी ब्रेड पासून मस्त असे मऊ लुसलुशीत उत्तप्पे तयार केले होते. तर त्यासाठी मी इथे ब्रेड घेतलेले आहेत. मी इथे व्हाईट ब्रेडचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ब्राऊन ब्रेड सुद्धा घेऊ शकता. आता काय करायचं आहे, हे ब्रेडचे तुकडे करून घ्यायचे आणि या ब्लेंडर मध्ये आपल्याला व्यवस्थित हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे. छान असं बारीक करून झालं की मग एखाद्या मिक्सिंग बाउल मध्ये आपल्याला हे ट्रान्सफर करून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे. मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. अर्धा कपाला थोडं कमी दही घालायचं आहे. 1 कप पाणी घालायचं. व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. मला हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटत होतं, त्यामुळे मी याच्यामध्ये अर्धा कप पाणी अजून ऍड केलेलं आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करून झालं की 10 मिनिटांसाठी हे तसंच ठेवायचं. याने रवा छान फुलला जातो. इकडे मी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, शिमला मिरची, आलं घेतलेलं आहे किसून, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. 10 मिनिटानंतर हे मिश्रण सुद्धा छान असं फुगलं. आता काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि छान अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची. आपण बॅटर जसं तयार करतो इडलीचं अगदी त्याप्रमाणे कट केलेल्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या. थोडीशी लाल मिरची पावडर घालायची, थोडंसं गरम मसाला, चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं याच्यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे. याने एकदम मऊ लुसलुशीत असे हे उत्तप्पे तयार होतात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इकडे मी डोस्याचा तवा घेतला होता, नॉनस्टिकचा तवा आहे. त्याला सगळीकडून छान असं तेल लावून घ्यायचं. पळीच्या माध्यमातून आपल्याला हे जे मिश्रण आहे ते मधोमध ओतून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर कडेने तेल सोडून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं छान असं हे खालची साईड आपली व्यवस्थित अशी भाजली जाईल तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं. त्यानंतर पलटी करून घ्यायचं. दोन्ही साईडने छान तेल, तूप, बटर तुम्हाला जे लावायचं असेल ते लावून घ्यायचं आणि छान दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत हा उत्तप्पा भाजून घ्यायचा आहे. एकदम झटपट रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशा चमचमीत, झणझणीत, इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.